थोडंसं थांबवतो। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। मिटकरीजी, सूत्रांकडून माहिती मिळते आहे की राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून पवार गटाच्या खासदारांना प्रस्ताव होता की शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सोडून तुम्ही आमच्यासोबत सहभागी व्हावं। अशा प्रकारे ज्या चर्चा मीडियातून चालवल्या जात आहेत त्यावर स्वतः प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी स्पष्टीकरण दिलंय की अशा प्रकारे कुठलीही मी ऑफर दिली नाही, ह्या चर्चा बिनबुडाच्या आहेत। हा एक भाग। नंतर ज्या पद्धतीने त्यांचे खासदार म्हणतात की प्रस्ताव धुडकावला, तशी तटकरे साहेबांनी ऑफर दिली होती किंवा ऑपरेशन लोटस सारखं ऑपरेशन राष्ट्रवादी असं काही प्रांताध्यक्षांना आमच्या करायचं आहे, तर यामध्ये काहीही तथ्य नाही। याबाबत अधिक स्पष्ट आणि अधिक खुलासेदार हे स्वतः प्रांताध्यक्ष सांगू शकतील। पण तुर्तास तरी मी एवढं सांगतो की या सगळ्या चर्चा आहेत यात ते तथ्य असेल असं मला वाटत नाही। बरोबर, मिटकरीची आग लागल्याशिवाय उगाच धूर येत नाही। गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या चर्चा होत्या आणि एकदम कोणी डिनायल मोडमध्ये सुद्धा जात नाहीये। असं कुठलंही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबतच्या खासदारांसोबत कुठलीही चर्चा झाली नाही कुठल्याच नेत्याची अजितदादा गटातल्या? नाही, काही त्यांचे नेते आमच्याकडे भेटायला आले होते। ते कशासाठी भेटायला आले होते हे तुम्ही त्यात खासदारांना विचारा। त्यामध्ये बाळामामा होते, त्यामध्ये अमर काळे साहेब होते, असे अनेक लोक भेटायला येऊन गेले। काही त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आले असतील। माझ्या समोर तर बजरंग सोनवणे समोर पण आला होता, मी मागे सांगितलं पण होतं। तर असे काही लोक दादाला येऊन भेटतात आणि आता ह्या ज्या चर्चा आहेत यात आता अधिक सविस्तर हे तटकरे साहेबच सांगू शकतील, कारण ते शेवटी प्रांतचे अध्यक्ष आहेत। आणि तिकडून सुप्रियाताईंनी पण मला असं वाटते ते आरोप फेटाळले तसं काहीतरी तुम्हीच सांगताय आता। त्यामुळे हे दोन्ही मोठे नेते आहेत, दोन्ही दिल्लीमध्ये असतात, तेच त्या बाबतीत अधिक सांगेल। मला त्याबाबत काही सध्या तरी पक्की माहिती नाही। ओके, अमोल मिटकरीजी, म्हणजे तुम्ही म्हणता की अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांमधले काही खासदार यांच्यामध्ये संवाद आहे, त्यामुळे असे काही खासदार असू शकतात का की जे अजित पवार गटामध्ये येण्यासाठी फॉर आहेत? सगळे नाही पण काही असू शकतात। मग ते आपण विचारलो, आपण त्याची चर्चा केली, त्यांना विचारलं, ते म्हणतात आम्ही आमच्या कामाकरता गेलो होतो। काही जण म्हणतात की आम्ही वैयक्तिक भेटी करता गेलो होतो, काही म्हणतात आम्ही आमच्या साखर कारखान्याकरता गेलो होतो। पण कशासाठी पण गेले होते हे महत्वाचं। गेले ते टीव्हीवर पण दाखवले, त्यामुळे असू शकतात मे बी। आता पुढे बघू, आता स्वतः तटकरे साहेब याच्यावर काय स्पष्टीकरण देतात, त्यांचं स्पष्टीकरण तर या बातमीत किती तथ्य आहे हे महाराष्ट्राच्या समोर येईल। नाही, मग यात प्रस्तावामध्ये जो उल्लेख करण्यात आला होता की बाप लेकीला म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना सोडून अजित पवारांसोबत या एका वाक्यामुळे ही सगळी बोलणी फिसकटली? मला त्या बाबतीत माहितच नाही असं कुठं प्रस्ताव ठेवला असेल किंवा असं काही बोलणं झालं असेल। या बाबतीत माझ्याकडे जोपर्यंत पक्की माहिती नाही तोपर्यंत त्यावर बोलणं उचित राहणार नाही। ठीक आहे, पण मला तरी असं वाटतं की ह्या फक्त चर्चा आहेत, यात काही तथ्य असेल असं मला नाही वाटत। ठीक आहे, अमोल मिटकरीजी, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल।